विधानसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं पुन्हा विधानसभेला या ठिकाणी आम्ही नव्याने या ठिकाणी उतरत आहोत। या ठिकाणी आमचा नवीन विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय यांनी ओबीसीला आणि ओबीसी यांनी मागासवर्गीयांना मतदान करावं अशी भूमिका घेऊन ही पत्र आज आपण ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका विषद करत आहोत। आणि सांगत असताना महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय यांनी ओबीसींना आणि ओबीसींनी मागासवर्गीयांना मतदान करत असताना आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जे संविधानाच्या माध्यमातून सत्तेवर आलेले जे काँग्रेस आपण या ठिकाणी काँग्रेसनी भूमिका घेतली होती त्याची, तर आजचं संविधान लोकसभेच्या नंतर राहुल गांधीचं आपण स्टेटमेंट जर पाहिलं असेल तर मागासवर्गीयांचं आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा राहुल गांधी या ठिकाणी करतायत। शरद पवारांनी जर कालचं आपलं स्टेटमेंट पाहिलं असेल तर शरद पवारांनी सुद्धा जरंग्यांच्या सुरात सूर मिसळून ओबीसींना वाऱ्यावर सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट नाहीये। त्याच बाजूला दुसरी बाजू जर घेत असताना महायुतीची आपण या ठिकाणी भूमिका त्यांची अद्याप पद्धतीने भूमिका कोणतीही ओबीसीच्या बाजूने स्पष्ट नसताना गुलदस्त्यात मराठ्यांच्याही बाजूने आणि ओबीसींच्या बाजूने अशा परिस्थितीत श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर ओबीसींच्या बाजूने ओबीसींची भूमिका घेऊन महाराष्ट्र आपली ओबीसी बचाव आरक्षण यात्रा काढून खऱ्या अर्थानं ओबीसींच्या मनात एक जिवंत स्फुल्लिंग निर्माण करण्याचं या ठिकाणी काम केलं आणि तोच धागा पकडून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून एससी एसटी आणि ओबीसी अशा पद्धतीची एक मोठ बांधून उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही या ठिकाणी सामोरं जातो। आजची पत्रकार परिषद ही वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत असलेली ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे। कोण कोण होतं पत्रकार परिषदेला? आजच्या पत्रकार परिषदेला आमचे सन्माननीय ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष सुंदरलालजी बगिनवाल, मी स्वतः राजेंद्र वांदोळे उपाध्यक्ष आणि माऊली मानवतकर हे आमचे सचिव, आमचे श्रीकांत राठोड असे वेगवेगळ्या समूहातील आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेला आहेत। आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रशांती कसबे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत।